शिक्षणासाठी दूर गेलेला एक मुलगा काही वर्षांनी गावी येतो आणि घराजवळ अनेक वर्षांपासून लोखंडी पेटीवर बसून भीक मागणारा आता वयस्क झालेला तोच भिकारी त्याला दिसतो. मुलाकडे पाहून यांत्रिकपणे तो भिकारी आपलं भांड पुढे करतो. मुलगा पैसे देतो, त्याच्यासोबत बोलतो, विचारतो की इतकी वर्ष झाले या पेटीवर बसताय, काय आहे त्यात? भिकारी म्हणतो, काय माहिती, आधीपासूनच इथे होती, रस्त्यावरची पेटी, काय असणार त्यात, मी नाही पाहिलं कधी. मुलाला नवल वाटतं, तो निघून जातो. नंतर भिकाऱ्याला पण उत्सुकता वाटते आणि मग तो पेटी उघडतो आणि आश्चर्यचकित होऊन पाहतच राहतो, कारण ती पेटी पैशांनी नाण्यांनी भरलेली असते. म्हणजे कित्येक वर्ष जे लोकांकडून मिळवण्याच्या प्रयत्नात तो असतो ते त्याच्याच जवळ असतं. आपल्यापैकी अनेकांची अवस्था त्या भिकाऱ्यासारखी आहे. नमस्कार. सायकॉलॉजी संडेज मध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. फ्रेंड्स, नातेसंबंधांच्या सिरीजमध्ये खरं तर अजूनही कितीतरी नात्यांचे प्रकार येऊ शकतात. पण कोणतंही नातं चांगलं करायचं असेल तर गरजेचं आहे ते सर्वप्रथम स्वतःसोबत असलेलं नातं. कारण त्याशिवाय आपण इतर नात्यांना योग्य न्याय देऊ शकणार नाही. बी वेअर ऑफ द नेकेड मॅन हू ऑफर्स यू अ शर्ट. या आफ्रिकन म्हणीवर अमेरिकन कवयित्री माया अँजेलिओनी म्हटलेलं एक वाक्य मला पटतं. त्या म्हणतात, आय डोंट ट्रस्ट पीपल हू डोंट लव्ह देमसेल्व्स अँड टेल मी आय लव्ह यू. खरंच, स्वतःवरच प्रेम न करणारी मंडळी इतरांवर प्रेम करते ह्याचं तर नवल वाटतंच. पण त्याहीपेक्षा नवल वाटतं ते त्यांच्यावर इतरांनी प्रेम करण्याच्या त्यांच्या अपेक्षेचं. जे त्यांना आवडत नाही ते इतरांना आवडावं या अपेक्षेचं. मग हे लोक स्वतःवर का प्रेम करत नाहीत? तर ते स्वतःला कमी लेखतात. अनेक बाबतीमध्ये आपण नॉट गुड इनफ आहोत असं त्यांना वाटत असतं. दुर्दैवाने आज प्रौढ वयात देखील एक लो सेल्फ एस्टीम असणारी, आत्मविश्वास गमावलेली मंडळी पाहिली की सांगावंसं वाटतं की अरे, आनंद, आत्मसन्मान, मनाची शांतता, निर्णय स्वातंत्र्य किंवा आयुष्याचा अर्थ जो सतत बाहेरून मिळवण्याची धडपड सुरू आहे ते सगळं तुमच्याच जवळ आहे. मग केवळ त्या भिकाऱ्यासारखा विचार करून स्वतःला सातत्याने कमी लेखून आपल्या योग्यतेला इतरांकडून मान्यता म्हणजे व्हॅलिडेशन मिळवण्याची धडपड करत आयुष्य का घालवता आहात? स्वतःसोबत असलेल्या नात्यात जर समाधान किंवा आनंद नसेल तर इतर नात्यांमध्ये निर्भेळ आनंद, समाधान कसा देता येईल? तेव्हा गेल्या अनेक भागांमध्ये पाहिलेल्या विविध नात्यांमध्ये म्हणजे या इंटरपर्सनल रिलेशनशिप मध्ये जर सुधारणा घडवून आणायची असेल तर पहिल्यांदा इंट्रापर्सनल रिलेशन सुधारावं लागेल, म्हणजे आपल्या मनात डोकवावं लागेल. मग आपण आपल्यावर प्रेम करतो की नाही किंवा आपणच आपलं मूल्य कमी करतोय की नाही हे कसं ओळखायचं? आपण सारखी स्वतःवर टीका करत असू, स्वतःबद्दल नकारात्मक बोलत असू, मला काही जमत नाही, माझं नेहमीच चुकतं, मला यश मिळणार नाही, मी कुणाला आवडत असेन असं मला वाटत नाही, आय डोंट डिझर्व, या प्रकारचा जर आपला सेल्फ टॉक असेल तर आपण स्वतःसोबत समाधानी नाही. आय एम नॉट गुड इनफ हा विचार असहाय्यतेच्या किंवा निराशेच्या भावना निर्माण करतो. आणि मग कसली तरी चिंता, हुरहुर वाटत राहते, आयुष्याबद्दल तृप्त वाटत नाही. खोलवर मनामध्ये आपण चांगले नाही, आपण कोणाला आवडत नाही या विचारांनी आपणच आपलं स्वतःचं मूल्य कमी करत असतो. आणि इतरांना आपण आवडायला हवं असे मग नकळत प्रयत्न सुरू होतात. इतरांच्या इच्छा किंवा भावनांना महत्त्व देण्याच्या म्हणजे महत्त्व देण्यामध्ये स्वतःच्या इच्छांना, भावनांना बाजूला सारल्या जातं. आणि मग वरवर छान दिसत असलं तरी ओव्हरऑल खोलवर मनामध्ये एक उदासीनता व्यापून असते. पण यात गंमत अशी आहे की आपण स्वतःला आवडत नसलो तरीही इतरांना आवडलो पाहिजे अशी अपेक्षा असते. आपलाच स्वतःवर कॉन्फिडन्स नसतो, पण दुसऱ्याने मात्र आपल्यावर कॉन्फिडन्स दाखवावा असं वाटत असतं. आपणच स्वतःला प्राधान्य देत नाही, पण दुसऱ्यांनी मात्र द्यावं अशी इच्छा असते. आपल्या वागण्या विचारात असलेला हा विरोधाभास
आपली हवी तशी प्रगती होऊ देत नाही. आपल्यावर प्रेम करणं, आयुष्यावर प्रेम करणं हे जेव्हा कठीण वाटतं ना, तेव्हा ती भावना जीवनाच्या इतर क्षेत्रांमध्येही पसरते. साहजिकच करिअरमध्ये काही ध्येय साध्य करणं असेल किंवा निरोगी नातेसंबंध निर्माण करणं असेल, हे अवघड होतं. मग जेव्हा व्यक्ती स्वतःवर मनापासून प्रेम करू लागेल, तेव्हा आत्मसन्मान वाढेल. इतरांकडून मान्यता मिळवण्याची धडपड कमी होईल आणि परिणामी एक ती अँक्झायटी किंवा स्ट्रेस जी आहे, ते देखील कमी होईल. शिवाय सतत इतरांना महत्त्व देत राहिल्याने आणि हवे तसे रिटर्न्स न मिळाल्याने होणारा जो एक मानसिक थकवा आहे, बर्नआउट आहे, तो पण टाळता येईल. तेव्हा स्वतःचा मनापासून स्वीकार केला जातो ज्यावेळी, तेव्हा स्वभावात कणखरपणा, खंबीरपणा येतो. आपल्या निर्णयांना आपण घेऊ शकतो हा विश्वास येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनात दबलेल्या किंवा दडपलेल्या इच्छा, आकांक्षा चुकीच्या पद्धतीने वागण्यात किंवा बोलण्यात येत नाहीत. कारण योग्य मार्गाने स्वतःसाठी बोलण्याचं धाडस पण येतं. कारण आपणच जर आपली साथ दिली नाही तर कसं चालेल? आयुष्यामध्ये पालक, मुलं, जोडीदार, सहकारी सोबत असतील, नसतील, पण शेवटच्या श्वासापर्यंत आपणच आपली साथ करणार आहोत. मग त्या निष्ठावान खऱ्या साथीदारासोबत आपण दुष्टासारखं का वागतो? जितकं असेल तितकं. पण एक आयुष्य आहे, ते मन मारत, लोक काय म्हणतील हा विचार करत, इतरांकडून सर्टिफिकेट मिळवण्यासाठी केवळ त्यांच्या इच्छा आकांक्षांना महत्त्व देत जगायचं आणि तेही स्वतःला कमी लेखत. आपला आनंद, समाधान किंवा आपली व्हॅल्यू ही दुसऱ्या व्यक्तीच्या मतावर किंवा जर बाह्य घटनांवर आपण अवलंबून ठेवली, तर साहजिकच आपण परस्वाधीन होणारच ना. आपला आनंद आपल्याला तयार करता आला पाहिजे. पण त्याच्यासाठी आधी स्वतःला एक्सेप्ट करावं लागेल. स्वतःला पात्र समजावं लागेल. स्वतःवर निरपेक्ष प्रेम करावं लागेल, जे या क्षणापासून आपण सुरू करू शकतो. सगळ्यात पहिले त्याच्यासाठी काय करायचं, तर स्वतःची तुलना दुसऱ्यासोबत करणं थांबवायचं. जगातली प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, तेव्हा आपला जो युनिकनेस आहे, तो साजरा करायचा. दुसरी कोणी व्यक्ती आज कशी आहे, यापेक्षा आपण कालच्यापेक्षा चांगले आहोत का, हे पाहायचं. स्वतःच्या कोणत्या मानसिक, भावनिक गरजा अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत, याचा शोध घ्यायचा आणि तज्ञांच्या मदतीने त्यावर काम करायचं. कारण एकतर आपल्यापेक्षा दुसऱ्या कोणालाही आपल्या आयुष्यात इंटरेस्ट नसतो. त्यामुळे आपणच स्वतःकडे लक्ष द्यायचं. योग्य आहार, व्यायाम, पुरेशी झोप, आवडी-निवडी या बाबतीत दुर्लक्ष करायचं नाही. दुसरी व्यक्ती आपल्यासोबत चुकीची वागते आणि म्हणून जर आपली आपण झोप उडवली, तर चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यासारखं होणार नाही का? अर्थातच काही मनाविरुद्ध झाल्यास, कोणी नावं ठेवल्यास, अपमान केल्यास, अपयश आल्यास त्रास होईलच. पण त्यात किती अडकून पडायचं हे तर आपण ठरवू शकतो ना. तेव्हा घडणाऱ्या घटनांना, दुसऱ्यांच्या वागण्याला अति पर्सनली घ्यायचं नाही. त्याच्या जोडीला ज्या छोट्या-छोट्या गोष्टींनी आनंद होईल त्या करायच्या. कधी काहीच न करता नुसता उनाडपणे दिवस घालवावासा वाटला तरी घालवायचा, गिल्टी वाटू न देता. गरज असेल तेव्हा नम्रतेने नाही म्हणायला, आपल्या भावनांना, विचारांना योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकायचं. कारण भावना दाबणं म्हणजे सप्रेस किंवा रॉंगली एक्सप्रेस, या दोन्ही पद्धतीने जर भावना हाताळल्या, तर त्याचे नकारात्मकच परिणाम होतात आणि मग त्यातून येणारं डिप्रेशन, अँक्झायटी, स्ट्रेस हे सुरू होतं. आणि हे असं सुरू होणं म्हणजे आपण आपल्या ऑथेंटिक सेल्फ पासून दुरावत जाण्याचं लक्षण आहे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःचाच विचार करणं, स्वार्थी वागणं नाही. तर आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या घटकांसकट कमतरतेचाही स्वीकार करणं. कारण बदल करण्यासाठी, त्याला चांगलं करण्यासाठी आधी ते मान्य तर करावं लागेल आणि तरच त्यावर काम आपल्याला करता येईल. आपण चुकू शकतो, अपयश येऊ शकतं, मनाप्रमाणे घडत नाही, तरीही सेल्फ कंपॅशनेट राहण्याची आणि त्यावर मात करण्याची जर तयारी ठेवली, तरच आपल्या आयुष्याचा कंट्रोल आपल्या हातात राहील. अडचणीच्या वेळेस, दुःखाच्या वेळेस आपणच जर आपल्या पाठीशी उभं राहतो की नाही, यावर ठरेल, की आपण आपल्या आयुष्याला अर्थ देतोय, की आपल्याच हाताने आपलं आयुष्य निरर्थक करतोय. ज्या वेळेपासून स्वतःवर प्रेम करू लागू, त्या वेळेपासून आनंद, समाधान वाढेल आणि त्याचा सकारात्मक परिणाम नातेसंबंध, करिअर सगळीचकडे पसरेल.
पण कदाचित आजपर्यंत हे समजलं नसेल, स्वतःवर असं नसेल खूप जाणीवपूर्वक प्रेम केलं, स्वतःला अनकंडिशनली स्वीकारलं नसेल, तरीही आयुष्य सुरूच होतं ना. पण स्वतःवर प्रेम न करता सुद्धा जिवंत राहता येईल, पण त्याला भरभरून जगणं म्हणता येणार नाही. अर्थातच स्वतःवर केलं जाणारं प्रेम ही काही एकदाच करण्याची गोष्ट नाही. आता तो प्रवास आहे. तो सुरूच राहायला पाहिजे शेवटपर्यंत. कारण आयुष्यात म्हणजे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये शेवटचं स्टेशन अगदी एकच आहे. तरीही तिथपर्यंतचा प्रवास आपल्यासाठी आणि सहप्रवासी असलेल्या आपल्या जवळच्यांसाठी देखील सुखकर करण्याचा प्रयत्न सगळ्यांनीच करायला पाहिजे. पण खरं सांगू का? कठीण वाटणारा आणि अनेकांना न जमणारा हा प्रवास फक्त 18 इंचांचा आहे. आपल्या मेंदूपासून आपल्याच हृदयापर्यंत. पण कधीतरी सुरू करायला हवा. कारण बाहेर शोधत असलेलं समाधान, आनंद आपल्या जवळच आहे, हे जेव्हा लक्षात येईल, तेव्हाच कदाचित आपल्यातलं भिकारीपण संपेल. पण माझं म्हणणं तुम्हाला पटतंय का? पटत असेल, आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेल सबस्क्राईब करा. आणि या चॅनेलचा जर तुम्हाला उपयोग होत असेल, तर जिथे लाईक केलं ना, तिथेच बाजूला थँक्सवर क्लिक करून आमचा व्हिडिओ किंवा हे चॅनेल अजून छान होण्यासाठी मदत करा. फ्रेंड्स, अजून कितीतरी नाती आहेत. पण यावर आता पुन्हा कधीतरी बोलीन. नवे विषय नव्या वर्षात घेऊन येणार असली तरीही नवीन वर्षाची सुरुवात मात्र खास करणार आहे. सो स्टे ट्यून्ड. थँक्स फॉर वॉचिंग.